बोंधू अशोक खरात याच्या मालमत्तांवरती ईडीनं टाच आणली आहे। खरातची लक्झरियस मर्सिडीज कार ही देखील ईडीकडून जप्त करण्यात आली आणि ही कार त्यानं बांधकाम व्यावसायिक राजेंद्र जासूद यांच्याकडून फसवणूक करून घेतली होती। जासूद याला लॉजिस्टिक्सचा व्यवसाय करायचा होता आणि त्यामध्ये त्याला यश हवं होतं। यासाठी त्याने अशोक खरात याच्यासोबत संपर्क साधला। अशोक खरातने त्याला परदेशामध्ये घेऊन जा असं सांगितलं। त्याचबरोबर अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज कार घेऊन दे, अन्यथा तुझा मृत्यू होईल अशी भीती घातली। त्यामुळे 31 ऑगस्ट 2018 ला जासूदनं पुण्यामधल्या शोरूममध्ये 90 लाख रुपयांची गाडी बुक केली। विशेष म्हणजे या गाडीचा नंबरही अंकशास्त्रानुसार बनवण्यात आलाय। या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। बोंधू अशोक खरात याच्या विरोधात कारवाईचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे। सोमवारी दिवसभर ईडीच्या माध्यमातून त्याच्या मालमत्तांची तपासणी करण्यात आली, चौकशी करण्यात आली। त्याचे अनेक खाते आहेत ते सीज देखील करण्यात आलेले आहेत। आर्थिक व्यवहार त्याने कोणाशी किती केलेला आहे याची सगळी माहिती घेतली जात आहे आणि त्याचबरोबर तृप्ताबाला हे त्याचं निवासस्थान आहे। इथे देखील पहाटे 5 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत ईडीची चौकशी सुरू होती आणि त्याचबरोबर अशोक खरात याच्या मालकीची असणाऱ्या मर्सिडीज कारवर देखील आता ईडीने टाच आणलेली आहे। मर्सिडीज कार ही ईडीने आता सीज केलेली आहे। ही जी मर्सिडीज कार आहे ही त्याला जासूद या बांधकाम व्यावसायिकाने दिलेली होती, त्याच्याकडनं त्याने ती लाटलेली होती। अवतार पूजा तुला करावी लागेल, लॉजिस्टिक व्यवसायामध्ये जर तुला यश पाहिजे असेल त्यासाठी तुला वेगवेगळ्या पूजा कराव्या लागतील आणि त्यासाठी मला तू मर्सिडीज कार भेट दे अशा स्वरूपाचं त्याने गळ घातलेली होती, नाहीतर तुला मृत्यू होईल अशी मृत्यूची भीती घातलेली होती। 90 लाख रुपयाची ही कार आहे, त्यासाठी 15 लाख रुपयाचं डाऊन पेमेंट करण्यात आलेलं होतं। तर राजेंद्र जासूद याच्या आयसीआयसीआय बँक खात्यामधनं 75 लाख रुपयाचं कर्ज काढण्यात आलेलं होतं आणि त्या कर्जाची परतफेड ही करण्यात आलेली होती। मुळात या गाडीचा नंबर MH15GL 8181 असा आहे। पुण्यातून जरी त्याने कार घेतली असली तरी त्याला नाशिकचा आरटीओ पासिंगचा क्रमांक हा मिळालेला आहे। तो क्रमांक नेमका कसा मिळाला हा देखील आता तपासाचा भाग आहे। अशोक खरात आपल्या भक्तांना कशा पद्धतीने फसवायचा, त्यांची लुबाडूक करायचा हे यामधनं सिद्ध होत आहे। आता ईडीचा कारवाईचा फास त्याच्यावर आवळला जात आहे, आर्थिक गुन्हे त्याच्यावर सिद्ध होत आहेत आणि दुसरीकडे त्याने ज्या मालमत्ता कमवलेल्या होत्या, ज्या मालमत्ता इतरांकडून ओरबाडून घेतलेल्या होत्या त्यांचा देखील आता टाच त्यांच्यावर देखील आलेली आहे। ईडीकडनं ही महागडी गाडी आता सीज करण्यात आली आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।